आता सुरुवातीलाच ठाण्यातून एक महत्त्वाची बातमी. स्वतःला टीसी असल्याचं भासून एका 15 वर्षाच्या मुलीला खेचत स्टेशन बाहेर नेण्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात समोर आलाय. तोत्या टीसीनं केलेलं हे कृत्य ठाण्याच्या रेल्वे ब्रिजवर घडलं. ठाण्यातील एका खासगी क्लासमध्ये 12वीचे धडे घेण्यासाठी ही मुलगी रोज बदलापूरहून अपडाऊन करते. संध्याकाळी 7:30-8च्या सुमारास क्लास संपवून घरी निघाली होती. तिनं स्टेज पुलावरून रेल्वे स्टेशनवर प्रवेश करताच तिला तोत्या टीसीनं हटकलं. आपला फर्स्ट क्लासचा पास मुलीने त्याला दाखवला तरी देखील तुला साहेबांसमोर जावं लागेल असं म्हणत तो तिला रेल्वे स्थानकाबाहेर जबरदस्तीने घेऊन जाऊ लागला. पण गर्दीचा फायदा घेत मुलीनं तिथून पळ काढला. घाबरलेल्या अवस्थेत आपल्या वडिलांना तिनं ही हकीकत फोनवरून सांगितली आणि पुढे हिंमत दाखवत याबाबत ठाणे रेल्वे पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. या घटनेनंतर आता एकच खळबळ उडाली. शिवाय रेल्वे स्टेशन आणि परिसरातल्या महिलांच्या सुरक्षेचा मुद्दाही पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. मी क्लासवरून येत होती. मी इथून येत होती आणि तिथून त्या माणसाने मला थांबवलं आणि मला बोलला तुझा पास दाखव. मी त्याला माझा पास दाखवला तर तो मला बोलला की क्या है ऑफिस में चलो, साहब से बात करो, साहब से बात करो. मी त्याला विचारलं का तर तो मला सांगत नव्हता. नंतर त्याने माझा हात पुल केला आणि मला बोलतो चल 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 साहब से बात करो. तर तो मला इथून जायला बोलला इथून. तर मग तो पुढे होता माझ्या आणि मी त्याच्या पाठून निघून गेली आणि माझी फ्रेंड होती माझ्याबरोबर. मग आम्ही धावत तिथे गेलो. मी मग घरी माझ्या सगळ्यांना फोन केला आणि सांगितलं की असं असं झालं होतं करून. आणि नंतर तो नव्हता तिथे. पण आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करूया. आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्यासोबत आहेत. कपिल, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न एकदा ऐरणीवर आलेला आहे आणि दुसरीकडे या तोतया टीसीना पायबंद कसा घातला जाणार? नक्कीच गिरीश, खूप महत्त्वाची बातमी आहे. कारण की ही जी बातमी आहे ही रेल्वे प्रशासनाने, रेल्वे पोलिसांनी गांभीर्याने घेण्याची खरंच गरज आहे. कारण की तोत्या पोलीस होता, तोत्या टीसी होता तो, आणि तोत्या टीसी त्या मुलीला पास विचारतो. पास असताना सुद्धा त्याला तो खेचत घेऊन जातो. म्हणजे त्याची हिंमत किती आहे. त्याचबरोबर जो त्या ठिकाणी उभा होता त्या ठिकाणी CCTV नाहीत. म्हणजे त्याला सर्रास माहिती होतं का तिथे CCTV नाही आहेत, आपण त्यात कॅच होणार नाही आहेत. म्हणजे हा सराईत गुन्हेगार आहे आणि हा अनेकांना फसवू शकतो. त्या मुलीवर उद्या परवा काही बरं वाईट झालं असतं, ती जर मुलगी त्यावर गेली असतं तर एक मोठी गंभीरताची बाब आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ठाणे स्थानकावर, रेल्वे स्थानकावर जवळपास 5.5 ते 6 लाख लोक रोज प्रवास करतात. एवढा हा गजबजलेला परिसर आहे. बाजूला सॅटिस आहे. सॅटिस म्हणजे बसस्टॉप जो आहे त्याचा तो एक भाग आहे. तिथेही मोठ्या प्रमाणात गर्दी असते. आणि 7:30-8 वाजता जेव्हा हा प्रकार घडतो तेव्हा खरंच धक्कादायक प्रकार आहे. आणि हा जो तोत्या टीसी आहे ह्याचा इतिहास काढणं आणि ह्याला अरेस्ट करणं खूप गरजेचं आहे. कारण की ती मुलगी एवढी घाबरली होती. त्याचवर तिचे जे वडील होते तेही तिच्यावरून घाबरले होते. कारण की माझी मुलगी सुरक्षित आहे की नाही हा एक मोठा प्रश्न त्यांच्या मनात डोकावून गेला होता. म्हणजे एवढ्या मोठ्या स्टेशनवरती, जंक्शनसारखं स्टेशन आहे, तिथे महिला सुरक्षित नाही आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय असंच आपण बोलू शकतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.